गुड आफ्टरनून एव्हरीवन. ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, सर्व्हिसेस अँड कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपण नंबर ऑफ सर्व्हिसेस अँड कंपोनंट्स याच्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, सो देर आर डिफरंट सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमच्या नंबर ऑफ सर्व्हिसेस आहेत. ओके, त्यामधली फर्स्ट सर्व्हिस कोणती? युजर इंटरफेस. याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. युजर इंटरफेस म्हणजे काय, त्याचे टाईप कोणावर डिपेंड असतात, त्याचे किती टाईप होतात, हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण घेणार आहोत. नेक्स्ट, प्रोग्राम एक्झिक्युशन. नेक्स्ट, फाइल सिस्टम मॅनिपुलेशन. नेक्स्ट, इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. नेक्स्ट, कम्युनिकेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट, रिसोर्स अलोकेशन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट, एरर डिटेक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट, अकाउंटिंग. अँड द लास्ट सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इज सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. ओके, याचा आपण आज डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. फर्स्ट सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम इज युजर इंटरफेस. ही काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीमची फर्स्ट सर्व्हिस. ओके, सो डिपेंडिंग ऑन द इंटरफेस टाईप्स हॅव बीन फर्दर सबडिवायडेड. त्याच्या इंटरफेसवर काय होणार, त्याचे टाईप्स पडणार. त्यातलं फर्स्ट कोण असणार आहे? कमांड लाईन इंटरफेस. नेक्स्ट, बॅच बेस्ड इंटरफेस. अँड द लास्ट वन इज ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, आता कमांड लाईन इंटरफेस ही कशाशी रिलेटेड आहे? आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. युजिंग कीबोर्ड आपण काय करतो, कमांड प्रॉम्प्टवर कमांड्स देतो. ओके, युजिंग कीबोर्ड आपण काय करतो, कमांड लाईन प्रॉम्प्टवर कमांड्स देतो. सो त्या कमांड्स थ्रू ते काय करतात, ज्या काही आपण कमांड दिलेल्या असतात त्या फॉलो करून जी काही एखादी प्रोसेस आहे त्याचं एक्झिक्युशन असू दे किंवा एखादा डेटा त्या फाईलमध्ये एंट्री करायचं असू दे, हे सगळं काय केलं जातं, कमांड थ्रू आपण दिलेल्या फॉलो केलं जातं. ओके, म्हणजेच कमांड लाईन इंटरफेस डील्स विथ यूजिंग टेक्स्ट कमांड्स अँड टेक्निक्स फॉर एंटरिंग दोज कमांड्स. ज्या काही आपण कमांड देणार आहोत त्या काय केल्या जातात, यूजिंग टेक्स्ट कमांड अँड टेक्निक्स त्या कमांड एंट्री केल्या जातात कमांड लाईन प्रॉम्प्टवर. सो त्या पद्धतीने ज्या काही कमांड दिले आहेत त्याप्रमाणे तो फॉलो घेतला जातो एखाद्या प्रोसेसचा. नेक्स्ट, batch based interface. This interface commands and directories are used to manage those commands. कशासाठी यूज केलं जातं, तर मॅनेज करण्यासाठी. ज्या काही कमांड्स आपण देणार आहोत त्या मॅनेज करण्यासाठी. कशासाठी देणार आपण त्या कमांड्स, तर दॅट आर यूज्ड फॉर एंटरिंग इन टू फाईल्स अँड दोज फाईल्स गेट एक्झिक्युटेड. जे काही डेटा असणार आहे फाईलमध्ये एंट्री करण्यासाठी, त्याच्यानंतर फर्दर ती फाईल एक्झिक्युशनसाठी जी काही आपण कमांड देणार आहेत त्या कमांड्स मॅनेज करण्यासाठी बॅच बेस्ड इंटरफेस यूज केलं जातं. नेक्स्ट, दी ग्राफिकल युजर इंटरफेस. जे काही हल्ली नंबर ऑफ युजर्स काय करतात, ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करतात. का? कारण तो युजर फ्रेंडली आहे, तो इझिली कोणत्याही युजरला ग्रास्प होतो. ओके, सो तो समजण्यासाठी कन्व्हिनियंट आहे. त्याच्यासाठी काय, नंबर ऑफ युजर्स ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करतात. ओके, इट इज अ विंडो सिस्टीम विथ अ पॉइंटिंग डिव्हाइस टू पॉइंट टू द इनपुट आउटपुट. चूज फ्रॉम मेनूज ड्रिवन इंटरफेस. म्हणजेच काय, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्हाला डिरेक्टली अवेलेबल्स असतात नंबर ऑफ मेनूज, नंबर ऑफ आयकॉन्स असतात. त्यातून तुम्ही काय करतात, जे काही शेप्स वगैरे दिलेले असतात किंवा एखादं पेज लेआउट तुम्हाला चेंज करायचं असेल एखाद्या पेजचं, किंवा जे काही तुम्ही टेक्स्ट देता त्याची स्टाईल चेंज करायची असेल तर तुम्हाला डिरेक्टली तिथे ॲप ऑप्शन येतो की तुम्हाला कोणत्या टेक्स्टमध्ये पाहिजे, टाइम्स रोमनमध्ये पाहिजे, असे नंबर ऑफ लिस्ट दिलेली असते तिथं. सो डिरेक्टली तुम्हाला जस्ट ते सिलेक्ट करायचं असतं किंवा जे काही नंबर ऑफ आयकॉन्स दिलेले असतात, नंबर ऑफ शेप्स दिलेले असतात ते ड्रॅग अँड ड्रॉप करावं लागतं. सो हे रेडी सगळं आपल्याला
भेटतं. ते कशामध्ये? ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये. सो नंबर ऑफ युजर्स हा इंटरफेस यूज केला जातो. नेक्स्ट, प्रोग्रॅम एक्झिक्युशन. ही आहे सेकंड सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमची ही नेक्स्ट सर्व्हिस आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं? दी ऑपरेटिंग सिस्टीम मस्ट हॅव दी कॅपेबिलिटी टू लोड अ प्रोग्रॅम इन टू मेमरी अँड एक्झिक्यूट दॅट प्रोग्रॅम. फर्दरमोर, दी प्रोग्रॅम मस्ट बी एबल टू एंड इट्स एक्झिक्युशन आयदर नॉर्मली और अबनॉर्मली और फोर्सफुली. म्हणजेच काय सांगितलं आहे त्यांनी? जे काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्याकडे अशी कॅपेबिलिटी असलीच पाहिजे. कोणती कॅपेबिलिटी असली पाहिजे? जो काही एखादा आपण प्रोग्रॅम देणार आहोत तो प्रोग्रॅम मेमरीमध्ये लोड करणे प्लस त्याचं एक्झिक्युशन करणे त्या प्रोग्रॅमचं. त्याच्यानंतर हा जो काही एक्झिक्युशनचा पार्ट आहे तो नॉर्मली एक्झिक्यूट एखादा प्रोग्रॅम झाला तर ठीकच आहे, पण नाही झाला तर तो फोर्सफुली अबनॉर्मली असू दे पण त्याचं एक्झिक्युशन केलंच पाहिजे. आणि ही सगळी जी कॅपॅबिलिटी आहे ती ऑपरेटिंग सिस्टीमकडे असणं गरजेचंच आहे. ओके, म्हणजेच प्रोग्रॅम एक्झिक्युशन ह्या सर्व्हिसमध्ये काय सांगितलं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमकडे अशी कॅपॅबिलिटी असणं गरजेचंच आहे जेणेकरून एखादा प्रोग्रॅम आहे तो मेमरीमध्ये लोड केला जाईल आणि त्याचं काही फर्दर प्रोसेस झाल्यानंतर तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट झालाच पाहिजे. मग तो नॉर्मली असू दे किंवा फोर्सफुली एक्झिक्युशन हे झालंच पाहिजे, घडवून आणलंच पाहिजे. आणि ही कॅपेबिलिटी कोणाकडं असणं गरजेचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमकडं. लक्षात येते? नेक्स्ट, फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. इट इज द नेक्स्ट सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, याच्यामध्ये काय होतं? प्रोग्रॅम्स नीड हॅज टू बी रीड and then write them as a file and directories. File handling portion of operating system also allows users to create and delete files by specific name along with extension, search for a given file and or list file information. म्हणजेच काय? एखादा प्रोग्रॅम असणार आहे, जो काही प्रोग्रॅम असणार आहे तो रीड अँड राईट करून ॲज अ फाईल ऑर डिरेक्टरी सेव्ह करण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करणं गरजेचं आहे. पुन्हा एखादी फाईल हँडलिंग ज्यावेळी घडत असतं, फाईल हँडलिंगच्या पोर्शनमध्ये काय होतं नेमकं? तर एखादी फाईल, सपोज आपण एखादी फाईल क्रिएट करतो तर ती क्रिएट करत असताना त्याला आपण नेमिंग कसं करतो? सपोज एखादी इमेज आपण सेव्ह करतो आहे, ओके, तर त्याला .img नावाने आपण सेव्ह केली जातं. म्हणजे एक्सटेन्शन यूज करून एखादी फाईल आपण क्रिएट करतो आणि ती सेव्ह करतो. लक्षात येते? म्हणजेच फाईल हँडलिंग पोर्शनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? जे काही नंबर ऑफ युजर्स आहेत त्यांना स्पेसिफिक नेम, जी काही एखादी फाईल क्रिएट करायची असेल त्याच्यासाठी स्पेसिफिक नेम किंवा एक्सटेन्शन देऊन काय केली जाते? ती फाईल सेव्ह केली जाते. किंवा सपोज तुम्हाला एखादी फाईल डिलीट करायची असेल तर ते स्पेसिफिक नेम तुम्ही सर्च करणार ना, ह्या ड्राईव्हमधली मला ही फाईल डिलीट करायची आहे. म्हणजेच फाईल हँडलिंग पोर्शनमध्ये काय होणार? ठराविक फाईल क्रिएट करायची असेल तर त्याला स्पेसिफिक नेम दिलं जातात युजिंग एक्सटेन्शन. त्याला पर्टिक्युलर एक्सटेन्शन्स असतं. फॉर एक्झाम्पल .htmlनं सेव्ह केलं जातं, .phpनं सेव्ह केलं जातं. असे नंबर ऑफ एक्सटेन्शन्स असतात ज्यांनी यूज केलं जातं. एक्सेल सीटसाठी .xlx हा एक्सटेन्शन यूज केला जातो. हे सगळं फाईल हँडलिंग पोर्शनमध्ये आपण ज्या काही नंबर ऑफ फाईल्स असणार आहेत त्या क्रिएट आणि डिलीट केल्या जातात. कशा थ्रू? तर स्पेसिफिक नेमचा यूज करून. ओके, एखादी फाईल आपण सेव्ह करू शकतो किंवा एखादी फाईल डिलीट करायची असेल तर ती पर्टिक्युलर फाईल सर्च करून काय केली जाते? डिलीट केली जाते. नेक्स्ट, सम प्रोग्राम कंप्राइज ऑफ परमिशन मॅनेजमेंट फॉर अलाउइंग और डिनाइंग ॲक्सेस टू फाईल्स ऑर डिरेक्टरीज बेस्ड ऑन फाईल ओनरशिप. म्हणजेच काय? काही जे प्रोग्रॅम्स असतात ते काय करतात? एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज एखाद्या कम्प्युटरमध्ये नंबर ऑफ युजर्स असतील. ओके, म्हणजे एखादा कम्प्युटर नंबर ऑफ युजर हँडल करत असतील. त्यातला युजर वनने एक्सेल शीटमध्ये एक फाईल क्रिएट केली. ओके, त्यावेळी एक्सेल प्रोव्हाइड काय करतं? ओनरशिप, म्हणजे त्या फाईलसाठी सिक्युरिटी, ती फाईल तुम्ही सिक्युअर ठेवणार आहात का? त्याच्यासाठी पासवर्ड की यूज करणार आहात का? अशी फॅसिलिटी काही प्रोग्राम्स देतात.
सपोज एखाद्या युजरने एक्सेल शीट ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये त्याने फाईल क्रिएट केलेली आहे स्वतःची. सो फॉर सिक्युरिटी पर्पज तो काय करणार, त्या फाईलसाठी फॉर प्रोटेक्शन पर्पज तो पासवर्ड की यूज करणार. ओके, आणि ही फॅसिलिटी कोणा थ्रू मिळाली जाते, त्या एक्सेलच्या प्रोग्रॅम थ्रू मिळाली जाते. म्हणजेच काही त्यावेळी काय होणार, ती फाईल दुसरा युजर जो कोण असणार आहे तो ती फाईल ओपन करू शकणार का नाही, किंवा त्यामध्ये तो चेंज घडवून आणू शकेल का नाही, कारण त्याने ऑलरेडी युजर वननं काय केलेलं असतं, त्याला पर्टिक्युलर पासवर्ड की दिलेली असते. आणि ही पासवर्ड की त्या युजर कसं काय देऊ शकला का, कारण एक्सेल प्रोग्रॅमनं काय केलं, ती त्या युजरला ती फॅसिलिटी अवेलेबल केली. म्हणजेच काय, काही प्रोग्रॅम्स असे असतात जे तुम्ही ओनरशिप, ते काही प्रोग्राम असे असतात जे काय करतात, ओनरशिप क्रिएट करण्याची फॅसिलिटी देतात. ओके, जेणेकरून दुसरा युजर येऊन ते काही तुमचा जो फाईल किंवा डेटा असणार आहे तो ॲक्सेस करू शकणार नाही फॉर सिक्युरिटी पर्पज. ओके, म्हणूनच म्हटलं आहे सम प्रोग्राम कंप्राइसेस ऑफ परमिशन मॅनेजमेंट फॉर अलाउइंग ऑर डिनाईंग ॲक्सेस टू फाईल्स ऑर डिरेक्टरीज बेस्ड ऑन फाईल ओनरशिप. ओके, नेक्स्ट input output operations. It is the next service of operating system. A program which is currently executing may require input output which may involve file or other input devices. For efficiency and protection, user can't directly govern the input output devices. So the operating system provides a mean to do input output or input output operations, which means read or write operations with any file. म्हणजेच काय, एखादा प्रोग्राम करंटली एक्झिक्यूट होत आहे. सपोज एखादी फाईल तुम्ही ओपन केलेली आहे. ओके, त्याला काही इनपुट्स हवे आहे. ओके, युजिंग कीबोर्ड तुम्ही काय करणार, त्याला इनपुट ठराविक देणार. ओके, आता हे इनपुट त्या फाईलपर्यंत जाण्याचं काम, म्हणजेच हा मेसेज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. लक्षात येते. सो म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, एखादा डाटा मेन मेमरीमध्ये CPU सेव्ह करायचा असेल तर हा जो मेसेज आहे, दिलेली जी काही फाईल किंवा दिलेला जो डेटा आहे तो मला मेमरीमध्ये सेव्ह करायचा आहे, हे त्याच्यासाठी तुम्ही ठराविक इनपुट देणार. ते इनपुट त्या मेमरीपर्यंत पोहोचवण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करते. प्लस त्याच्याकडून मिळालेलं आउटपुट त्या स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले करण्याचं कामसुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम करते. अशा वेळी युजर डिरेक्टली जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांच्याशी डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकत नाही. का, फॉर इफिशियन्सी अँड प्रोटेक्शन पर्पज. जो काही युजर असणार आहे तो डिरेक्टली जे काही नंबर ऑफ रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांच्याशी डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकणार नाही. सो त्यासाठी काय होणार, OS काय प्रोव्हाइड करणार, इनपुट आउटपुट ऑपरेशन्स प्रोव्हाइड करणार, जेणेकरून काय केलं जाईल, आपल्याला त्या फाईलमध्ये रीड राईट जे काही ऑपरेशन्स करायचे आहेत ते एक्झिक्यूट केले जातील. ओके, सो ऑपरेटिंग सिस्टीम काय करणार, इनपुट आउटपुट ऑपरेशन्स ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. नेक्स्ट सर्व्हिस आहे कम्युनिकेशन सिस्टीम. प्रोसेस नीड्स टू स्वॅप ओव्हर इन्फॉर्मेशन विथ अदर प्रोसेस. म्हणजेच काय, एखाद्या प्रोसेसला दुसऱ्या प्रोसेससोबत ओव्हरऑल आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एक्सचेंज करायची असेल, स्वॅप करायची असेल तर तो करू शकतो. प्रोसेस एक्झिक्युटिंग ऑन सेम कम्प्युटर सिस्टीम ऑर ऑन डिफरंट कम्प्युटर सिस्टीम कॅन कम्युनिकेट युजिंग ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, एखादी प्रोसेस एका कम्प्युटरवर रन होत आहे. ओके, डिफरंट प्रोसेस आहे ती डिफरंट कम्प्युटरवर एक्झिक्यूट होत आहे. ह्या एका प्रोसेसला, सो कम्प्युटर 1वर जी प्रोसेस एक्झिक्यूट होत आहे ती कम्प्युटर 2वर जी काही डिफरंट प्रोसेस एक्झिक्यूट होत आहे त्याच्याशी जर कम्युनिकेट करायचं असेल तर ती कम्युनिकेट करू शकते. कशी करू शकते, जर ऑपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट असेल तर. ओके, सो युजिंग ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट वन प्रोसेस ऑन वन कम्प्युटर कॅन बी कम्युनिकेट विथ अदर प्रोसेस ऑन डिफरंट कम्प्युटर. ओके, communication between two processes can be done using shared memory or via message passing. म्हणजेच काय, ह्या दोन ज्या काही डिफरंट प्रोसेसेस आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडू शकतं. कसं, युजिंग शेअर्ड मेमरी थ्रू काय होऊ शकतं, ह्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं.
एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुमच्या लॅबमध्ये नंबर ऑफ कम्प्युटर्स सिंगल CPU ला जोडले जातात. ओके, सो विदिन त्या लॅन एखाद्या कम्प्युटरवरची इन्फॉर्मेशन जर दुसऱ्या कम्प्युटरवर जो काही युजर आहे त्याला जर ती इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो काय करू शकतो, शेअर्ड मेमरी थ्रू ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्सेस करू शकतो. ओके, आपल्या लॅबमध्ये एका CPUसाठी नंबर ऑफ कम्प्युटर्स कनेक्ट झालेले असतात. सो अशा कंडिशनमध्ये एका कम्प्युटरवर बसलेला यूजर दुसऱ्या कम्प्युटरवर जे काही डेटा असणार आहे तो ॲक्सेस करू शकतो युजिंग शेअर्ड मेमरी. ही आहे कम्युनिकेशन सिस्टीम सर्व्हिस. The next service of operating system is resource allocation. रिसोर्स अलोकेशन म्हणजेच काय, जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते अलोकेट केले जाणार. ओके, व्हेन मल्टिपल जॉब्स रनिंग कन्करंटली resources must need to be allocated to each of them. Resources can be CPU cycle, main memory storage, file storage and input-output devices. CPU scheduling routines are used here to establish how best the CPU can be used. म्हणजेच काय, नंबर ऑफ जॉब्स आपल्या सपोज तुमच्या कम्प्युटरवर एका वेळी नंबर ऑफ प्रोसेस रनिंग होत आहेत. तुम्ही काय केलं आहे, एक्सेल शीट ओपन केलेली आहे, पेंट ओपन केलेलं आहे, ॲट द सेम टाईम तुम्ही सॉंग्स लावून ठेवलेले आहेत. म्हणजे मल्टिपल प्रोसेसेस चालू आहेत. ओके, म्हणजे त्यांना काय रिसोर्सेस लागणार, जे काही तुमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते त्यांना लागणं गरजेचे आहेत. अशा वेळी कोणत्या प्रोसेसला कुठला रिसोर्स आणि किती अलोकेट करायचं हे कोण डिसाईड केलं जातं, ऑपरेटिंग सिस्टीम. सो जे काही नंबर ऑफ जॉब्स आहेत कन्करंटली सायमल्टेनियसली जे काही जॉब्स रन होत असणार आहेत, एक्झिक्युशन होत असणार आहे त्या जॉबचं, त्यांना जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते ॲक्सेस करणं गरजेचं आहे. त्यावेळी कोणत्या प्रोसेसला कुठला रिसोर्स, मग ते कोणकोणते रिसोर्सेस आहेत, तर रिसोर्सेस म्हटलं तर मेन मेमरी आले, इनपुट आउटपुट डिव्हाइस, CPU आला, हे काही रिसोर्सेस अवेलेबल आपल्याकडे आहेत. ते कोणत्या प्रोसेसला कोणत्या जॉबला किती द्यायचं हे ऑपरेटिंग सिस्टीम डिसाईड केली जाते आणि रिसोर्सेस अलोकेट केले जातात. अशावेळी CPU शेड्युलिंग रुटीन्स यूज केलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं, हाऊ बेस्ट द CPU कॅन बी यूज्ड. CPU काय केला जातं, बेस्टली यूज केला जातो, म्हणजे कोणाला किती लागेल तसे ते अवेलेबल केले जातात रिसोर्सेस. नेक्स्ट असणार आहे एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शन म्हणजेच काय, एरर फाइंड आउट करणे, राईट. सो एरर मे ऑकर विदिन CPU, मेमरी हार्डवेअर, इनपुट आउटपुट डिव्हाइस अँड इन द युजर प्रोग्राम. एरर कुठंही असू शकतो, तुमच्या CPUमध्ये, मेमरीमध्ये, इनपुट आउटपुट डिव्हाइस किंवा युजर जो काही प्रोग्राम बनवत आहे त्या प्रोग्राममध्ये सुद्धा एरर फाइंड आउट होऊ शकतो. फॉर इच टाईप ऑफ एरर दी OS टेक्स ॲडिक्वेट ॲक्शन. त्यावेळी जर कोणत्याही टाईपचा एरर असेल, कुठेही सापडू दे, कोणत्याही ठिकाणी तो फाइंड आउट होऊ दे, तुमच्या मेन मेमरीमध्ये, CPUमध्ये, एल्स तो युजर जो काही प्रोग्राम तयार करत आहे त्या प्रोग्राममध्ये एरर फाइंड आउट होऊ दे. सो जो काही एरर फाइंड आउट झालेला आहे त्यावर ॲडिक्वेट ॲक्शन घेण्याचं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. कशासाठी, फॉर इन्श्युरिंग करेक्ट अँड कन्सिस्टिंग कम्प्युटिंग. त्याच्यासाठी काय केलं जातं, करेक्ट ॲक्शन घेतली जाते, ॲडिक्वेट प्रॉपर ॲक्शन घेतली जाते एरर डिटेक्शनमध्ये. ओके, दी नेक्स्ट सर्व्हिस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम इज अकाउंटिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, दिस सर्व्हिस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम कीप ट्रॅक ऑफ विच युजर आर युजिंग हाऊ मच अँड व्हॉट काइंड ऑफ कम्प्युटर रिसोर्सेस हॅव बीन युज्ड फॉर अकाउंटिंग ऑर सिम्पली टू अक्युमुलेट युसेज स्टॅटिस्टिक्स. म्हणजेच काय, ह्या सर्व्हिसमध्ये काय केला जातो, डेटा कलेक्ट करून ठेवला जातो. कोणता, तर कोणती प्रोसेस किंवा कोणता युजर, ओके, कोणत्या युजरनी कोणत्या टाईपचे रिसोर्सेस यूज केलेले आहेत आणि किती यूज केलेले आहेत, कशासाठी यूज केलेले आहेत, हा सगळा जो डेटा आहे, हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करून ठेवली जाते. कशासाठी, टू अक्युमुलेट युजेस स्टॅटिस्टिक्स. युसेस स्टॅटिस्टिक्ससाठी काय केली जाते, ही सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करून ठेवली जाते. सपोज एका कम्प्युटरवर नंबर ऑफ युजर्स आहेत, युजर 1, युजर 2, युजर 3. ओके, सो कोणत्या युजरने किती इन्फॉर्मेशन, किती रिसोर्सेस यूज केलेले आहेत, कशासाठी यूज केलेले आहेत आणि कोणत्या टाईपचे यूज केलेले आहेत. ओके, हा सगळा डेटा काय केला जातो, युसेज स्टॅटिस्टिक्ससाठी कलेक्शन करून ठेवला जातो.
The last service is protection and security. This is the last service of operating system. आता याच्यामध्ये काय होतं, प्रोटेक्शन includes in ensuring all access to system resources in a controlled manner. For making a system secure, the user needs to authenticate him or her to the system before using, usually via login ID and password. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमच्या मोबाईलमध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असतात. ओके, व्हॉट्सॲप, तुमचं फोटो, गुगल गॅलरी, फाईल मॅनेजर, अशा डिफरंट ॲप्लिकेशन्ससाठी काही लोक काय करतात, त्याला पासवर्ड घालून ठेवतात. कशासाठी? जेणेकरून दुसरा युजर येऊन ते जे काही ॲप्लिकेशन्स आपले आहेत, जरी त्याने ते ओपन करण्याचा ट्राय केला तरी त्याला ते ओपन होऊ नये, त्याच्यातील डेटा तो ॲक्सेस करू शकू नये. जो काही दुसरा युजर असणार आहे तो त्याच्यातील जो काही डेटा आहे तो ॲक्सेस करू नये, ह्याच्यासाठी काय केलं जातं, जे काही आपले ॲप्लिकेशन्स असतात मोबाईलमध्ये त्याला पासवर्ड ॲज अ फॉर अ सिक्युरिटी पर्पज, फॉर प्रोटेक्शन पर्पज ते काय केलं जातं, पासवर्ड सगळेजण यूज करतात हल्ली. ओके, त्यामुळं काय होतं, जो काही आपण सिक्युरिटी पर्पजसाठी पासवर्ड घातलेला आहे तो काय करतो, तुमचा लॉगिन आय डी और पासवर्ड जे काही आहे ते विचारून घेतं. जर तो सेम आला, ओके, जो काही मेन ओनर असणार आहे त्याने जो काही सेव्ह केलेला पासवर्ड असणार आहे तो, आणि जो काही डिफरंट युजर असणार आहे त्याने टाकलेला पासवर्ड सेम येईल का? नाही. सो जो कोण त्याचा ओनर असणार आहे त्याने टाकला जर पासवर्ड तर तो करेक्ट येणार. सो फॉर प्रोटेक्शन पर्पज, म्हणजेच त्याच्यामध्ये असणारा जो काही डेटा आहे तो जो डिफरंट युजर येऊन तो ॲक्सेस करू इच्छिला, जरी ॲक्सेस करण्याचा ट्राय केला तरी तो डेटा काय करणार नाही, त्यातला ॲक्सेस करू शकणार नाही. सो फॉर प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी पर्पज काय केलं जातं, त्याला पर्टिक्युलर लॉगिन आय डी और पासवर्ड दिला जातो. म्हणजेच प्रोटेक्शन इन्क्लूड्स इन इन्शुरिंग ऑल ॲक्सेस टू सिस्टीम रिसोर्सेस इन अ कंट्रोल्ड मॅनर अँड फॉर मेकिंग सिस्टीम सिक्युअर युजर नीड्स टू ऑथेंटिकेट. म्हणजे तिथं काय केलं जातं, त्याच्याकडून ऑथेंटिकेशन घेतलं जातं, त्याच्याकडून प्रूफ घेतलं जातं की नेमका तूच तो युजर आहेस का ज्याने ऑलरेडी ह्या माझ्या ॲप्लिकेशनला पासवर्ड दिलेला आहे. तो काय केला जातो, ओळख पटवून घेतली जाते. जर ती ओळख ट्रू निघाली, प्रूफ मागितला जातो बाय पासवर्ड. सो तो पासवर्ड मॅच झाला तर ते ॲप्लिकेशन ओपन होऊन त्याच्यातील जो काही डेटा असणार आहे तो ॲक्सेस करू शकतो. ओके, दिस इज अवर लास्ट सर्विस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम.